बरं, ग्रेट. सो आता हे व्हिजिटर्स चेअर झाले, पण आपल्याकडे काही असे चेअर आहेत का? आता वर्क फ्रॉम होम असतं, मुलांचे ट्युशन्स पण ऑनलाईन असतात किंवा तर आपण तासनतास ऑफिसमध्ये पण बसून राहतो, त्यामुळे बऱ्याचदा चेअरमुळे आपल्याला बॅकला वगैरे इश्यूज येतात. तर ते होऊ नये म्हणून आपल्याकडे काही असे ऑप्शन्स आहेत का? आहेत ना, भरपूर ऑप्शन आहेत. खरं तर काय होतं, खूप लोक खूप वेळ बसून बसतात आणि चुकीची जर चेअर घेतली आणि चुकीचं बसलो आपण जर, तर नेक पेन म्हणजे बॅक पेन हे सगळं स्टार्टअप होतं. 8-10 तास बसणे, स्वेटिंग नाही, हिटिंग नाही, अशी पण ही एर्गोनॉमिक चेअर आहे. आपण एकदा बसून बघा. बरं. यस. ओ नाईस. आता हे झालं फंक्शन. खाली आहे तो थिकनेस नेट आहे, त्याला हँडल ऍडजस्टमेंट हे आहेतच त्याला. म्हणजे काय होतं, हात जे वर झाले असे आपले, तर हे काय होतं, इथं शोल्डरवर प्रेशर येत नाही. ओके. आता हे हात आपले वर झाले, आपण जेव्हा लॅपटॉप यूज करतो ते हात असे असतात आपले. राईट. तर खाली जर चेअरचे हँडल खाली असले तर आपण टेबलावर हात ठेवतो, हात वाऱ्यातच लटकत असतात. पण असा हँडल वर घेतल्यानंतर त्या लॅपटॉपच्या बरोबर टेबलला जे बरोबर होतं ना, मग शोल्डरवर प्रेशर येत नाही. आणि हे 3 पोझिशन लॉक आहे, म्हणजे जर आपण मागं गेलात, पुश केलं चेअर, करा ना पुश करून, हो हो, हे बघ, जेव्हा आपल्याला इथं कम्फर्ट आहे तर इथं चेअर लॉक झाली मागं. ओके. हां, आता इथनं कुठं हलणार नाही. परत थोडं आपण सरकून मागं बसा म्हणजे क्लिअर होईल. थोडंसं मागं सरकावं लागेल. हां, यस. तर परत अनलॉक करून 3 पोझिशन लॉक आहे. थोडं अजून मागं गेला तर परत अजून मागं लॉक करता येईल. थोडंसं अजून. भारी आहे ना हे. नाईस. छान वाटते हे. म्हणजे कम्फर्ट खूप आहे आणि महत्त्वाचं सीट मी बसल्या बसल्या पण बऱ्यापैकी 360 डिग्री. आता हे नेकरेससाठी वगैरे पण आहे. मी जे असं केलं तर मी दाखवतो. हे बघा, हे नेकरेसचं जे आहे ॲडजस्टमेंट होतं वर आणि खाली. तर मॅडमला नेकरेससाठी हे बघा मॅडम, आता इथं डोकं एक वेळा टेकून बघा. नेकरेससाठी हे प्रॉपर झालं. परत इथं लंबर सपोर्ट जे आहे ते पण मी आपल्याला दाखवतो. हे बघा, थोडंसं बॅक प्रेशर कमी केलं की हे वर आणि खाली हे ॲडजस्टमेंट आहे. इथं जे आहे ते प्रेशर क्रिएट करण्यासाठी पुढं किंवा मागं तिथं ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. असं वर खाली केलं ना, तेव्हा मला ते ॲक्च्युली फील झालं की ते खूप छान, म्हणजे थोडं सुदिंग वाटतंय. कोणाला कुठं दुखतं, म्हणजे कोणाला पेन वर पाहिजे, सपोर्ट थोडा खाली पाहिजे, ते ॲडजस्ट करता येतं त्याच्यात. मस्त. आणि ह्या खुर्च्यांची प्राइस काय जाते, या चेअर्सची प्राइस अशा रेंज, हे तर थोडं कॉस्टिंग आहे. त्याच्या रेंजमध्ये आहे ते स्टार्टिंग आहे 5,500 पासून स्टार्टअप आहे याच्या एर्गोनॉमिक चेअर. तर एक 10,500 11,000 पर्यंतची रेंज आहे. ह्याच्यामध्ये अजून एक फीचर आहे जे मी आपल्याला दाखवतो. बरं. हे आता हे लॉक करून बॅक, आणि इथं जे आहे इथं प्रॉपर हे बघा, असं केल्यावर हे स्लाइडर झाली सीट, गॅप वाढली, डिस्टन्स. नाईस. ती सीट पण पुढे स्लाइड झाली आहे. मस्त. हे बघा, हा डिस्टन्स जो वाढलाय, इथनं परत आपल्याला डिस्टन्स कमी करता येतो. मस्त. किती कम्फर्टेबल चेअर आहे ही. आणि ह्याचं कम्प्लीट फंक्शनिंग तुम्ही बघितलं आता, त्यांनी तुम्हाला दाखवलं स्क्रीनवर. हे खूपच सुंदर आहे. म्हणजे जे तासन तास काम करतात आणि ज्यांना सतत बसून बसून म्हणजे असं खूप कंबर भरल्यासारखी वाटते किंवा झोपताना मानेवरती कुठेतरी प्रेशर आलं असं सतत फील होत राहतं, तर ते ॲक्च्युली दिवसभर ज्या पोझिशनमध्ये बसून आपण काम करतो त्याच्यामुळे घडत असतं. तर मग तुम्ही असं काहीतरी कम्फर्ट स्वतःसाठी घेऊ शकता. मस्त. यात अजून काही व्हरायटी आपण बघू शकतो का? अशाच फंक्शन आहेत वेगवेगळ्या, कमी जास्त. त्याच्यानंतर जो स्टार्टअप मॉडेल मी सांगत होतो तो आहे पूर्णपणे. यस. बसा ना मॅडम. येस. हे सीट आणि बॅक एकत्र जाणार आहे पूर्ण चेअर. आणि जिथं हवंय आपल्याला तिथं हे पूर्ण चेअर लॉक करता येते. हे लॉक झालं पूर्ण. मल्टी लॉक्स आहे पूर्णपणे. ओके. आणि या चेअर कशा हाईट हेल्थ याप्रमाणे देता येतात. प्रत्येकाला प्रत्येक चेअर कम्फर्ट नाही होत. प्रत्येकाच्या हाईट आणि हेल्थ प्रमाणे प्रत्येकाला चेअर वेगळी लागते एर्गोनॉमिक. जर कोणी व्हिजिट केलं, इथं बघितलं तरच त्यांना चेअर कळेल की कसं. येस. मस्त. आणि बसताना उठताना किती कम्फर्टेबल वाटतंय हे. खूप मस्त आहे. त्याच्यातच जर हे हवं असेल कोणाला, कोणाची हेल्थ जास्त असेल, थोडं 100 पेक्षा थोडा जास्त, तर त्यांना ही जम्बो चेअर आहे. ओके. तर हे कम्फर्ट जास्त. हे जे सीट वगैरे असतं हे बकेट सीट आहे असं. ओके. ह्याला पण फंक्शन सेमच आहे तसे. सो साईज मध्ये पण तुमच्याकडे बरीच व्हरायटी आहे. साईज हाईट हेल्थ प्रमाणे प्रत्येकाला चेअर वेगळी लागणार आहे. का हवं काय नाही त्याच्यानुसार आहे. अच्छा. बरं. ग्रेट. सो बघा किती कम्फर्टेबल चेअर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. हे फक्त एवढेच नाही, अजून पण ऑप्शन्स आहेत. पण तुम्ही गोविंद कलेक्शनला व्हिजिट केलं तर तुम्हाला अजून जास्त एक्सप्लोअर करता येऊ शकतंय. सो या चेअर्सबद्दल